बॅक टू एका महत्त्वाच्या पॉईंटवरती परत की तिरुमलापासून असता 15-20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर इथलं जे वातावरण आहे, जे सकाळचा सनराईज आहे ना, तो एक नंबर आहे. बाहेरचा व्ह्यू होता एक चांगला, ते एका कारणामुळे जरा स्पॉइल झाला. तर आता पोहोचलेलो आहे मी तिरुपती स्टेशनवरती. आता म्हणजे एक 8ला पोहोचले. जरा बॅकपॅक करायचं टाइम सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. काय सारखं बोरिंग ब्लॉग आता तर खूप एक्साइटमेंट वाला ब्लॉग असणार. आजचा मूड एकदम फ्रेश. आजच्या एक्साइटमेंट काय जायला रेल्वे स्टेशनवरून बाहेर आला की तुम्हाला असले ट्रॅक्स मिळतात. पर पर्सन 50 रुपये आहे. इथं 3 किलोमीटरचा रस्ता तुम्ही चालू पण करू शकता. भाई माझी फेवरेट गाडी आहे ही यातली. मास्टरपीस बोलते. माझी फेवरेट, वन ऑफ द फेवरेट मधली लेजेंडरी कार. पर पर्सन यांनी काहीतरी 50 रुपये सांगितलेलं आहे. टेस्ट करून जायचं. तर इथं पुढे बघायचं काय काय होतं काय. हे जे सीन आहेत ना, हे कॅमेऱ्यामध्ये न बघता डोळ्यामध्ये बघण्यासारखं आहे. डोळ्यातलं हे जे दृश्य आहे ना बघायला, असं सगळं हारपून जाते अक्षरशः या सिनेमॅटिकमध्ये. सिनेमॅटिक या व्ह्यूमध्ये जे मंदिर आहे, जो ॲम्बियन्स आहे इथला एक नंबर. हे यातला तेजस आणि मी तर पहिला म्हणजे लहानपणी येऊन गेलोय, तर ही दोघं पहिल्यांदा आले. शुभम तर अक्षरशः की नाही या दृश्यामध्ये असं खोळं झाले खोळे. शुभम कसं फील होतंय बघितल्यावर? एकदम असं जन्नत. सरळ स्वर्गाच्या दारातच आहे. आता स्वर्गाच्या मंदिराच्या पायऱ्या तर चढायच्या, पायऱ्या चढले की देव मिळून जाते. आणि काय नाही एवढाच. एक तरी वाटते जेव्हा बोलवते तेव्हाच यायला पाहिजे. कारण की एवढे वर्ष झालं आमच्या घरातले ट्राय करत होतो की यायचं झालं नाही. पण एकदा शब्द बोललो की हा बाबा जायचं आहे, 4 जण तयार झाले डायरेक्ट तिरुपती. की फ्री लगेज आहे, लगेज सेंटर आहे, जेणेकरून आमचं लगेज डायरेक्ट वरती पोहोचलं जाणार. इथं स्टार्टिंग पॉईंट 3500 पायऱ्यांची सुरुवात, जिथं आम्ही आता नारळ ब्रेक करून करायचं. तर इथून हे अशा आमची पायऱ्या चढण्याची सुरुवात चालू होती. सकाळचे वाजल्यात आता 9:30. ऊन बऱ्यापैकी आहे, तापलेलं आहे, सूर्यनारायण तापलेलं आहेत. पण असू दे, यातनं आपल्याला 3500 स्टेप्स पूर्ण करायचे आहेत. तर आमचे पूर्ण मेंबर्स पण तयारच आहेत. एक्साइटमेंट लेवल तरी आता आमची हायमध्ये आहे, एकदम पीकवरती. पण आता वरती जाईल तसं आम्हाला समजणार की आमची कुठंपर्यंत कुवत आहे, कपॅसिटी आहे. पण जायचं तर आहे, पूर्ण तर करायचीच आहेत पूर्णपणे. भले इथं 5 तासचा ट्रॅक असला, आम्हाला 7 तास लागू देत, पण जायचं.
एवढं आहे की माझ्या नॉर्मल कॅमेऱ्याला कॅप्चर विना झालं. एनर्जी लेवल पिक वरते. हर्षू कसं मा आहे का? ओके कडक. ग्रुपमध्ये असणारे 4 जणांमधले 4 प्रकार आमचे आहेत. सगळ्यात टॉपवरती राहणारा ओव्हर एनर्जेटिक माणूस म्हणजे मी. 2 नंबर हर्षू आहे. 3 नंबरला सध्या तरी शुभम आहे. 4 नंबर तेजा. कुठं आहे बघा ते केवढ्या लांब आहे. आता झाले तिथे 1700 झाले स्टेप्स. 1700 स्टेप्स. तेजाची हालत बेकार झाली. शुभम आहे ओके मध्ये आहे. तेजाला जराशी पुष्टी गरज आहे. काका तुम्ही व्हिडिओ बघू नका नंतर तुम्ही पाठवणार नाही माझ्यासोबत याला. हाय घेऊन जायला तुमच्या पोरग्याला एवढं लक्षात ठेवा. 2000 पायऱ्यावरती थांबलोय आम्ही. थांबलोय की काय 500 पायऱ्यांचं स्टेपचं ब्रेक आहे. म्हणजे जाते पण ब्रेक घेत ओव्हरहीट होते ना. जसं ऊन वाढत आम्हाला आवडतं का तर आमच्या आपण यांच्या वाढा लागल्यात बरेच. माझं आहे जरासं दम लागते. ओके ओके आता राहिलं 2000 कम्प्लीट 1600 पायऱ्या घेऊन राहिलेलं. 1600 पायऱ्या कम्प्लीट केल्या की नाही तोपर्यंत इथे हा शेकरू दिसलाय मला. मग अशी जो व्हिडिओ घेतला आहे आहे ना इथं आता बहुतेक हा वरचा म्हणजे 2000 कम्प्लीट झाल्या ना पायऱ्या वरती स्टॉप आहे. म्हणजे आता आम्ही ऑलमोस्ट वरती आहे. ऑलमोस्ट एक डोंगर पार केलेला आहे. डोंगराच्या वरती पार आहे. कोकोनट वॉटर पिणार काय? आता इथं आहे सगळं काय खायचं वगैरे घ्यायचं. एनर्जीसाठी आता नारळ पाणी. तर वरचा माहोल तरी चांगला आहे. वरती डोंट मूव्ह अलोन, मूव्ह इन ग्रुप. डायरेक्ट याला बी टिकला लावलाय बाई. विषय काय? आमच्या ट्रिपचा प्लॅन कसा बनतोय बघायचा आहे काय? असं जे आम्ही ट्रिप मध्ये आहे ना त्याच ह्याच्यामध्ये दुसऱ्या ट्रिपचा प्लॅन लगेच बनतोय आमचा. कुठला प्लॅन बनला? गिरनार, सोमनाथ, उज्जैन आणि गिरनार. हा हे असं आमचा प्लॅन बनतोय. एक सांगतो जर माझी 6 बॉडी झाली कटआउट मध्ये, बल्कीमध्ये नाही. मी आता बल्कीमध्ये आहे कटआउट मध्ये. तेव्हा हा जाणार गडी. मला म्हणाल तो मला रायडिंग साईड घेऊन जाणार. विषय डायरेक्ट ऑन स्पॉट चॅलेंज. चॅलेंज त्याच्याने एक्सेप्ट केला आणि हा ब्लॉग त्याचा प्रूफ आहे. सगळा प्रूफ आहे. हा व्हिडिओ त्याचा प्रूफ आहे की तेजा ह्याला रायडिंग जॅकेट देणार. कटिंग मध्ये 6 बॉडी आली तर पूर्णपणे शेप झाला पाहिजे ते मिळणार. सगळं मिळणार आपला विषय. मी तर अल्पाइन स्टारचा गिअर उडच मागणार. 1 लाखाचा पूर्ण रायडिंग सेट. हिच्या गावात ते शुभ्या आता उद्यापासून लागलं जिमला भाई. इतकंच वर्कआउट करतो. तिरुपतीवरनं गेलं की लागली माझी जिम. व पुढच्या वर्षी याच्या रायडिंग जॅकेटवरती मी लडाखला जाणार. ठीक आहे. 2 मेंबर आमचे लईच माग आहेत. बऱ्यापैकी माग आहेत. इथनं झूम हा त्यांचे बी माग आहेत. शुभम आणि मी पुढे आहे सध्या. तिरुपतीचा गोडवा हाच आहे. काश के हात लावला मिळाला. होय खरंच. या 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 बायले बा बायले. चेन्नईला गेल्या प्रॉपर तमिळ बोलायचं होतं. आता कन्नड बोलायला लागला स्टेट सोडून. मला झूम मध्ये पण एवढं जवळ तरी हरिण आणि सांबार बघायला मिळणार नाही बघा. नाहीतर काय भरपूर क्लोज मध्ये. केवढा क्लोज आहे बघा तो. हे बघा ही म्हणजे
सप्पे सप्पे असं समोरच आहे, हाताच्या अंतरावर नाही घेतात इकडे. हा तिचे डोळे बघ की कसले इनोसेंट आहेत भाई डोळे. क्लिअर व्ह्यू आणि एवढा समोर ना कधी मागचं लय सुंदर आहे. मागची फिमेल आहे, दोन्ही पण फिमेल आहेत भाई. भाईची साईज काय आहे, एवढा क्लोज आहे ना. मी इथं आहे, हे इथं समोर थांबले. माझा इथं बसून क्लोज मध्ये भरपूर. Now the track turn into final step. लास्ट वाले 500 पायऱ्या त्या समोर दिसत. म्हणजे हा जो आहे ना डोंगराला तिकडनं मी फिरून आलो ह्या प्लेन रस्त्यावरनं. आता त्या 550 पायऱ्या बाकी आहेत. इथून फायनल स्टेप आहे. लास्ट वाले 500 होऊ दे. हा लास्ट वाले 650 पायऱ्या वरती आहेत. लास्ट स्टेप्स टू मंदिर. Here is a final step. 3,500 रुपये, 3,500 पायऱ्या. गोविंदा. तर या बऱ्याच टाइम नंतर तर या आता बरोबर 1:45 वाजले. आम्हाला 3,500 पायऱ्या पार करायला बरोबर 1:45 झाले. पूर्ण केलेल्या आहेत 3,500चा ट्रॅक. असा तिथं थोडासा उशीर थांबणार का तर मेंबर्स आमचे टायर्ड झालेत पूर्णपणे. कपॅसिटीला रिलीफ वाटते, कपॅसिटीला तोड दिला कसंही आडझोड. कारण जमले केले करण्यात आले, जमून देण्यात आले. एक वाक्य आपण आपल्या बोलू शकते की काय सांग, आपल्या खानदानात आपण नसतं एवढीच आहे ज्याने 3,500 पायऱ्या चालत पार केल्यात. गाडीतलं कोण पण जाते, गेले तरी चालेल. रुतबा कमी नाही झाला. किमानचा डायलॉग ठेवलेला झाले. तेजाचं पण झालं पूर्ण आता. ए तेजा पप्पांना डायलॉग म्हण. पार केलंय म्हणा आम्ही. साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला अजून. 100% पाया साल्टी गेल्यात गरम त्याची खरोखर साल्टी गेल्यात. चला आता पुढच्या नियोजन लावूया, बघूया पुढे काय काय होतं. तर आता आम्ही लगेच तरी ठेवून आलो आतमध्ये. आता जायला आम्ही मुंडन करायला. सगळ्यांचे चेहरे बघून केस वगैरे वाढलेले आता पूर्ण निघताना हे सगळे पूर्णपणे आता सगळे मुंडन करूनच शिवाजीचा बॉस. यात विषय वेगळा होणार आहे. सगळ्यांचे चेहरे असे वेगळे वेगळे दिसणार आहेत. केसांमध्ये वेगळे आणि दिसताना बाकीचे सगळे वेगळे दिसणार. हे जो खरंच चेहरा बघण्यासारखा असणार आहे. एवढी केस वाढणार.